महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी म्हणजेच मनरेगा योजनेअंतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारच्या सेवेत कायम करावे, कंपन्यांमार्फत होणारी बेकायदा भरती तत्काळ थांबवावी, समान काम समान वेतन धोरण लागू करावे आणि आकृतीबंधाच्या मागणीसाठी राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असून आजपासून उपोषणाचा इशारा दिलाय। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तंत्र अधिकारी, क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झालेत। रोजगार हमीवरील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या 8 दिवसांपासून कामकाज ठप्प झालंय। राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे उपोषणाचं हत्यार उपसलंय। मनरेगा अंतर्गत येणारे सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अन्य योजनेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाच्या सेवेत नियमित करावे। S2 इन्फोटेक कंपनी मार्फत होणारी अनधिकृत भरती प्रक्रिया तत्काळ थांबून या कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन मार्फत नियुक्ती द्यावी, समान काम समान वेतन हे धोरण लागू करावे आणि इतर विभागाप्रमाणे मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून पदनिहाय आकृतीबंध तयार करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करतात। मात्र गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय।